काय मग मुलींनो, सगळ्यांना मज्जा आली आहे ना? सगळेजण खुश दिसतायत आणि मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी मिळून या फॅशन शो मध्ये खूप छान परफॉर्म केलंय. आता वळूया आपल्या पारितोषिक समारंभाकडे. मी संतोषला बोलवते. प्लीज संतोष. जोरदार तालियां बजाइए. और बेस्ट अटायर के विनर यहाँ पर हो चुकी है नंबर 45. जोरदार तालियां नंबर 45 के लिए. उन्हें मिला है बेस्ट अटायर का नेक्स्ट प्राइज है बेस्ट वॉक के लिए और उसके लिए हम लोग इनवाइट करते हैं हमारे सेकेंड जज वंदना जी को. प्लीज वंदना जी यहाँ पर आ जाइए. और बेस्ट वॉक का यहाँ पर प्राइज जाता है नंबर 15. सो अभी हमारे इस वॉक के सेकेंड रनर अप, फर्स्ट रनर अप और विनर उनको प्राइज देने के लिए मैं यहाँ पर इनवाइट करता हूँ हमारे जजेस. थर्ड जज जी. और उन्हें दिया जाता है केसी की तरफ से 5000 का गिफ्ट वाउचर और फैशन नाइट विनर और एक छोटा सा गिफ्ट. नमस्कार मुलींनो. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करते कारण तुम्ही माय फेअर लेडीच्या टूरला आला आहात आणि आयुष्यात एक पुढचं पाऊल टाकलं. माय फेअर लेडीचा उद्देश असा आहे की प्रत्येक महिलेला तिचं स्वतंत्र आकाश मिळावं. तुमच्या सर्वांकडे बघून तो उद्देश सार्थ होताना दिसतोय. माय फेअर लेडीमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक त्या लेडीज ह्या टूरला येत असतात. आता आपल्या राधिकाचंच बघा ना, आज पहिल्यांदा ती एकटी आपल्याबरोबर टूरला आली आहे पण खूप मस्त एन्जॉय करते आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सर्वजणी छान एन्जॉय करताय. आणि राधिकाचं मला खरंच कौतुक वाटतंय की तिने आपल्या सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. आज स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व महिलांचं मी अभिनंदन करते आणि तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. माय फेअर लेडीचा हा कारवा असाच सुरू राहू दे आणि तुम्ही सर्व आनंदात राहोत ही शुभेच्छा देते. धन्यवाद. काय पुण्याला फोन लागत नाहीये? हो, म्हणूनच मी तुला कॉल केला ना. थांब मी ट्राय करते. नाही लागत आहे. आय न्यू इट. पण भक्ती, मी तुला कॉल करण्याचं कारण ना वेगळंच आहे. काय? Wait, I'll show you.
जेनी तरी मला डाऊट होताच. शनाया नक्कीच खोटं बोलते. ती मुंबईमध्ये नाहीये हे कन्फर्म आहे, पण ती कुठे गेली आहे हे फाइंड आउट करायला पाहिजे ना. जेनी तू का तिची एवढी काळजी करतेय? आपल्याला माहिती आहे की ती नेहमी खोटं बोलते, मग सोड ना. आय नो शी इज अ लायर, बट यू डोंट अंडरस्टँड मी. गुरु सर सिंगापूरला गेले आणि शनायाचा पण ऑफ आहे, तर मला सारखा असा डाऊट येतोय की म्हणजे गुरुनाथ आणि शनाया परत. मला ते टेन्शन नाहीच आहे, मला राधिका मॅमचं टेन्शन आहे. त्यांना कळलं तर त्या किती हर्ट होतील. जेनी मला असं वाटतं की आपण त्यांना आता हे सगळं सांगायलाच नको. ती वेळ येणारच नाहीये. डू यू नो समथिंग? राधिका मॅम पण सिंगापूरला गेल्यात गुरु सरांना सरप्राईज करायला. आता त्या तिथे गेल्यावर गुरु सरांना आणि शनायाला एकत्र पाहणार, आणि त्या दोघांना एकत्र बघितल्यावर राधिका मॅमला केवढा मोठा शॉक बसेल. जेनी मग आपण आता काय करायचं? आय थिंक मला रेवतीशी बोलावं लागेल. व्हॉट अ क्रूज! अमेझिंग ना? येस. एवढं मोठं जास्त मी पहिल्यांदाच पाहून राहिले. आणि हा, हे फक्त क्रूज नाहीये हा, तर पाण्यावर तरंगणारं एक आलिशान शहर आहे असं सुद्धा म्हणू शकतो. वाव, मस्त. ए, आपण असं करूया ना, एक फोटो काढूया ना मस्त बाई. नाही नाही नको, मी सेल्फी काढते. मी तालीनं मला शिकवलंय की. चालेल चालेल. ए, या या सगळे या 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 या. हॅलो मुलींनो, हे घ्या. हे तुमच्या सगळ्यांचे केबिन कार्ड्स आहेत. हे घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे केबिन कार्ड खूप महत्वाचं आहे. या क्षणानंतर तुम्ही या क्रूजवर जिथेही जाल, म्हणजे कुठेही फिरायला, शॉपिंगसाठी कुठे किंवा स्पामध्ये जायला, हे कार्ड खूप महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे केबिन कार्ड तुमचं सर्वे सर्व आहे. ठीक आहे? लक्षात राहील? चालेल. आणि रूमची चावी? हो राधिका, ही तुमच्या केबिनची किल्ली पण आहे. हो का? मग आता एक काम करूया, तुम्ही पटापट तुमच्या रूम मध्ये जा, फ्रेशन अप व्हा, आणि मग आपण मस्तपैकी या क्रूजचा एक फेरफटका मारायला जाऊया. ठीक आहे? हा चालेल. चला, मी तुम्हाला तुमच्या रूम पर्यंत सोडते आणि मग मला पटकन बाकीच्या मुलींची पण सोय करायची. ठीक आहे? मोस्ट वेलकम. चला. इकडून जायचं का? हो हो, इथे.